पहिल्या दिवसातील हाय व्होल्टेज मुकाबला बाबाला विपक्ष पेश 11 धाने आपल्याला पाहायला मिळतोय. धाने संघ खूप दूरवरचा प्रवास करून आलेला आहे आणि थोडे पावसाचा जोर देखील सकाळच्या सत्रापासून जास्त आहे, त्यामुळे आज सामन्याला थोडासा उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राजकुमार देखील असतील आमच्या समोर जोडलेले आहेत. उल्हासनगर क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये आवर्जून घेतलं जातं राजकुमार हे देखील आहेत. राजकुमार यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जातं. चला आजच्या दिवसात पहिला चेंडू पडत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय योगेश पालेकर मॅन फ्रॉम धावले. एका बाजूला विश्वनाथ जाधव. पहिला चेंडू सूरज चेंडू येता खोलात टाकलेला. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूचे लक्षण आहे. पहिला चेंडू सिंगल जरूर एकवटले. दुसरीचा प्रयत्न केला जातो परंतु कोणताच धोका पत्करू इच्छित नाही विश्वनाथ, कारण त्यांना माहिती आहे सामना 5 षटकांचा आहे. 5 षटकात एक चांगली धावसंख्या सेट करणे गरजेचं आहे. हो जयसाठी चेंडू होता. चांगला चेंडू होता. थोडासा उसळ घेणारा चेंडू होता. जयला चेंडू काहीसा समजला नाही आणि यष्टीरक्षक स्वतः सूरज याच्या हातात जाऊन चेंडू विसरतोय. निर्धाव चेंडूचे सांगता. हा चेंडू देखील सूर्य चेंडू होता. कोणतंच उत्तर नाहीये जयकडे. नेक्स्ट बॉल. हा पंपूल केलेला आहे. चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे कंटे एका धावेचं फक्त आणि फक्त खर्च करायला हवे होते तिथे एक्स्ट्रा 3 धावा खर्च केला आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. जयने आपला अकाउंट चौकाराच्या मदतीने ओपन केलंय. धावसंख्या 4 ने पुढे.
4 चेंडू आणि 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू जरूर बॉडी अटॅक ठेवला, परंतु यावेळेस मात्र थोडंसं बाहेरला पिचिंग केलं आणि पंचांचा इशारा वाईड. हा चेंडू देखील थोडासा सावध पाहत राहा. पंच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू असणार आहे नो. नो, पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू होता, हॅमर केलेला आहे. चेंडू चाललाय स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या संथ गतीने सावध गतीने पुढे जात असताना हा खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर उडवलेला आहे, मिनी हेलिकॉप्टर. यावेळेस देखील गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकला होता, झेल उडालेला, परंतु यावेळेस मात्र झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. गोलंदाजाचा प्रयत्न सुरेख होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे आपल्याला तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. सूरज बॉलिंग मार्गवर आपल्याला पाहायला मिळतात. सूरज खेळणे पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू बघा सिमेंटची खेळपट्टी आणि पाण्यामध्ये रबर चेंडू जसा पडतो तसा स्किट होतोय आणि पंचामाला इशारा करतात वाईड +1. एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सूरज चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा बारा पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून आणि हा येतोय निर्धाव चेंडू. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, परंतु सन्मान दिलेला आहे. एक धाव पूर्ण. नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू जातून विसावतोय. योगेश येतात खूप दूरवरचा प्रवास करून क्षेत्ररक्षण केलेलं होतं. धावसंख्या 2 ने पुढे. नेक्स्ट बॉल सूरज. हा देखील चेंडू वारंवार धाव फलकावर पाहायला मिळतं. 21 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल. अजूनही एक गाडी बाद झालेली नाही आणि यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी सुरेख बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाचे ते सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 10.50च्या सरासरीने धावसंख्या झालेली आहे, ते म्हणजे 21. बघा संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो योगेश. पहिलं षटक जरूर चांगलं हाताळलं होतं योगेशने, परंतु यावेळेस बघा कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मांडा विपक्ष टेंबिवली. योगेशचा चेंडू चांगला चेंडू होता, आपटू देणारा. हो धावबादची संधी होती, परंतु थोडंसं आपल्याला फंबल पाहायला मिळालं. यष्टीरक्षक जमेची बाजू एक असेल की धानू संघाचा अद्याप एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. चांगली सुरुवात म्हणता येईल. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, सुरेख पद्धतीचा चेंडू होता. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. चिखलामध्ये चेंडू तिथे स्टॉप होते. क्षेत्ररक्षण सुद्धा थोडं दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतंय. एका अटेम्प्ट मध्ये फेकी ऑन द स्टंप
आणि पुन्हा एकदा या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 24. हा चेंडू, सुरेख चेंडू. पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईट चेंडू, वाईट प्लस 1 बाउन्स असा कॉल आपल्याला येतो पंचांच्या माध्यमातून. हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आणि चेंडू जातो तो सरळ निर्धाव चेंडू. हा देखील चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, हाफ पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट यांचं आपल्याला फारसं कनेक्शन सुरेख अजून जुळलेलं दिसत नाही, कारण अद्याप एकही षटकार लागलेला नाही. तिसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू बॉडी लाईनचा चेंडू होता, रनआउटची संधीचं सोनं करू शकले नाही. तत्पूर्वी धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते 30 ऑन द स्कोर कार्ड. बघा पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू नो असणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. दोन्ही फ्री हिटचे चेंडू पहिल्या षटकात देखील योगेशचा एक चेंडू योगेशच्या गोलंदाजीमध्ये हाताळताना पाहायला मिळाला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील एक चेंडू हाताळला, परंतु दोन्ही फ्री हिटचे चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये योगेशला यश मिळालेलं आहे. धावसंख्या 31 ऑन द स्कोर कार्ड. खेळायला झेल उडालेला आहे, झेल ड्रॉप झालेला आहे आणि झेल ड्रॉप होऊन चेंडू चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नवनाथ येथे स्वागत केले चौकाराने. धावफलक जाऊन पोहोचते 35. यावेळेस देखील झेल उडालेला होता, परंतु झेल यष्टिरक्षक आणि झेल यांच्यामध्ये कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. शेवटचे 10 चेंडू शिल्लक असणारे त्या सामन्यातील पाहूया विश्वनाथ आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय की नाही. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता, मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू विश्वनाथ याच्या बॅट पासून खूप दूर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपरली कनेक्शन आतापर्यंत झालेलं नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू आलेला नाही दोन्ही फलंदाजांच्या. हा चेंडू स्टंप मध्ये होता, सुरेख फटका आणि पंच आम्हाला इशारा करतात गौरव सर विश्वनाथ बॅक टू द डगआउट. मोठा हादरा लागतो तो म्हणजेच धानिव संघाला 35 धावसंख्येवर. फलंदाज नंदन आपल्याला पाहायला मिळतो विश्वनाथची जागा भरून घेण्यासाठी. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 सुरेख चेंडू पाहायला मिळाला आपल्याला नवनाथाच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू जरूर चौकार हाताळला, त्यानंतर एक सिंगल धाव एकवटली, विश्वनाथ त्याला जागेवर उभा ठेवला, डॉट चेंडू फेकला आणि त्यानंतर यॉर्करचा मारा. विश्वनाथ बॅक टू द पॅव्हेलियन. हा चेंडू देखील खोलात होता,
धावबाची संधी. धानीव संघ नक्की करतोय तरी काय. कॉलिंगची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. फुटवर्कचा अभाव आपल्याला तिथे पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा नवनाथ यांनी काय सुरेख गोलंदाजी केली. एक इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. 5 चेंडूंमध्ये तब्बल 5च धावा खर्च केल्यात. पाहूया शेवटच्या चेंडूवर नवनाथ कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा चेंडू हॅमर केलेला आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. योगेश यांना बेट करून 4 धावांसाठी आलेला हा घणाघाती चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा. सुरेख गोलंदाजीचा आतापर्यंत नजराणा पेश केला तो म्हणजे भावल बी या संघाने. एक सर्व यंगस्टर खेळाडूंनी भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांची प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. तशीच कामगिरी त्यांची या स्पर्धेमध्ये देखील आहे. मागील वर्षी देखील हा संघ या स्पर्धेमध्ये होता, परंतु एक दिवसाच्या सेमीफायनलमधून हा संघ परास्त झाला होता. परंतु यावेळेस तोच जोश, तीच नवीन ऊर्जा घेऊन किंग्स ट्रॉफी 2025 मध्ये स्वतःचं नाव कोरण्यासाठी सज्ज भावाले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सुजित राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू अप्पर कट केलेला आहे. रणजित झेलखाली येत आहेत. हो, पुन्हा एकदा रणजितच्या माध्यमातून थोडंसं नेक्स्ट स्पेल आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे 42. जय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जयच्या बॅटमधून अद्यापही मोठे फटके आपल्याला आले नाहीत. एक चौकार वगळता ओव्हर पिच होता. यावेळेस देखील निर्धाव चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर होता आणि या इनिंग मधील आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय जयच्या बॅटमधून. पहिल्या षटकापासून जय स्ट्रगल करतोय, परंतु आता मात्र त्याला सूर गवसलेला दिसतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक षटक म्हणता येईल. हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक. हो, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु यावेळेस थोडंसं मिसफील पाहायला मिळतंय. जय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. हा, आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कारण जयला माहिती आहे या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 50 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड. सूरज होता झेल खाली, परंतु सूरज याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पुन्हा एकदा आलेला हा 4 धावांसाठी चौकार. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. जय याने मात्र आता हात खोलण्यासाठी सुरुवात केली, परंतु जास्त उशीर झालाय असं मी म्हणेन. कारण जे फटके आपल्याला 3ऱ्या-4थ्या षटकांमध्ये यायला पाहिजे होते ते फटके आता 5व्या षटकामध्ये येतात. हाणामारीचं षटक. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. फायनलच्या दिशेने झेल ड्रॉप आणि चेंडू जातोय चौकारासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 58 रन ऑन द स्कोर कार्ड आणि 59 धावांचं एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच भावले संघापुढे सेट केलंय धानिव या संघाने. पियुष 11 धानिव हा संघ आपल्याला खेळताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक घेऊन येत असताना नंदन. हा चेंडू सुरेख होता नंदनचा चेंडू. पंचांचा इशारा होता हा चेंडू असणार वाईट. स्वय धावा. स्ट्राईकला पण पाहतोय सूरज याला. वाईडने नंदनने आपल्या स्पेलची सुरुवात केली आहे. धावसंख्या श्रीगणेशा होते 1 आता मात्र दिशा बदलली आहे. साईड चेंज केले सूरज. हा चेंडू पुन्हा एकदा जीवन दान दिलंय. झेल तरी कोणाचा सोडलाय सूरजचा. चांगली गोलंदाज. बघा सूरजची जागा भरून काढण्यासाठी आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निखिल. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून. पाहूया निखिल आणि योगेश काय स्ट्रॅटेजी असणारे, सामना कशा प्रकारे विजयाच्या दिशेने नेतात आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. नंदन नेक्स्ट बॉल राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज नंदन. हो चेंडूने काय उसळ घेतली. जसा चेंडू क्रीज वरती आपण पाहिला थोडस आपल्याला खेळपट्टीवर पाणी पाहायला मिळतं. रबर क्रिकेट म्हटलं तर पावसाळी क्रिकेटमध्ये अशा बऱ्याच टाईपचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुरेख सुरेख आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न सुरेख होता परंतु प्रयत्नांना काही यश आलेलं आहे. त्यांचा आम्हाला कळवता इशारा काय असणार आहे बघा. वॅलेट चेंडू असणार आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून एक मोठी चूक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ओव्हरपिच चेंडू निखिलाच्या बॅटमधून घणाघाती प्रहार षटकार. बघा निखिल याने नशिबाची साथ देखील आता आपण पाहतो भावाला संघाच्या बाजूने पाहायला मिळते. कारण सूरज आउट झाल्यानंतर निखिलने आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतलेली आहे. स्लोअर चेंडू होता यावेळेस देखील झेल होता. थोडस फसवी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नंतर देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. कारण सुरेख कमबॅक होता. झेल घेण्याची नामी संधी ठरला परंतु झेल सोडलेला आहे. साधा सोपा झेल होता आणि यावेळेस एक धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 ऑन द स्कोर. पहिला वाईड तदनंतर डॉट चेंडू नंतर सूरजची विकेट नंतर चौका छक्का आणि हा सिंगल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर ज्याच्या नावाने संघ आणि परिसर ओळखला जातो विश्वनाथ जाधव. चांगला चेंडू विश्वनाथाच्या माध्यमातून पहिला सुरेख चेंडू हाताला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू सांगता होत असताना ब्लॅक कोहनील ज्याला म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वातील विश्वनाथ सुप्रीमो चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. विश्वनाथ सामना करेल तो म्हणजे निखिल. हा चेंडू चांगला चेंडू सुरेख चेंडू अतिरिक्त धाव संकेत भर. वाईट चेंडू
धावसंख्या इकडे पुढे 13 ऑन द स्कोर कार्ड. सुरेख गोलंदाजी. यावेळेस फक्त आणि फक्त बॅट रोल केली जाते. मागील षटकामध्ये नंदनने जेवढे जोरात चेंडू फेकले होते त्याच्या दुप्पट वेगाने निखिलचा आपण बॅट स्विंग पाहिला. पण या षटकामध्ये थोडंसं असमर्थ. यावेळेस देखील चुका आणि चुका होत्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे 1 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे आलताना पाहायला मिळतोय. 14 धावा. आणि आता योगेश भालेकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, जे पहिल्या षटकामध्ये फलंदाजीसाठी आलेला होता, परंतु तदनंतर तब्बल 10 ते 9 चेंडू फेकून झाल्यानंतर स्ट्राईकला येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन थोडंसं आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल विश्वनाथच्या माध्यमातून पाहूया येणाऱ्या वेळेमध्ये. राऊंड द विकेट आलेले विश्वनाथ. कारण लेफ्टी फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहायला मिळते योगेश भालेकर. सुरेख चेंडू होता. हाफ बॅट केलेला आहे चेंडू एकदा पूर्ण. काय सुरेख चेंडू हाताळल्यानंतर गॅदरिंग बघा. जसा चेंडू हाताळला स्वतः गोलंदाज मात्र चेंडू गॅदर करण्यासाठी गेला आणि एकाच धावेवरती सीमित राहावं लागणार होते म्हणजेच भावाले संघाला. चांगली गोलंदाजी तसेच चांगल्या फलंदाजीचा नमुना देखील आपण प्रात्यक्षिक पाहिला मागील षटकामध्ये. त्यावेळेस मात्र निखिल पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात. हो, नो चेंडूची सांगता होते, परंतु काही नुकसान नसणारे. नो चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आणि धाव फलक आपल्याला पाहायला मिळते 16 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस देखील चांगला चेंडू हाताळतात विश्वनाथ. निखिलला कोणतेच मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. 18 धावा धाव फलकार आपल्याला पाहायला मिळतात या 2 धावांच्या मदतीने. शेवटचा चेंडू विश्वनाथाच्या षटकातील. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात निखिल. हा देखील चेंडू फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागील 2 चेंडू हाताळले त्याच टप्प्यावर ते चेंडू एक्स्ट्रा स्पीड मध्ये टाकलेले एक्स्ट्रा गतीने हाताळले होते, परंतु यावेळेस मात्र त्याच टप्प्यावर स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. विश्वनाथ आपल्या षटकाची समाप्ती करतात. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. सुरेख गोलंदाजी. आता पण आपण पाहू शकतो सामना अद्याप आपल्याला बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि 41 धावांची तब्बल गरज असणार आहे. जोपर्यंत योगेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना बॅलन्स पाहायला मिळेल. हो, सुरेख चेंडू. पंचांनी आम्हाला इशारा केला की हा चेंडू असतो वाईड. नाही, रिव्ह्यू अवेलेबल नाहीये कोणत्या संघासाठी याची नोंद घ्यायची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल रोशन चव्हाणच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडा दिशांत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र
योगेशाच्या बॅटमधून 6 धावांसाठी आलेला हा षटकार. रोशनचं स्वागत केलं षटकाराने. 25 धावा आपल्याला धावफलकार पाहायला मिळतात. आता मात्र षटकारानंतर थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजीमध्ये फेरबदल. यावेळेस देखील हा ट्रॅकर चेंडू होता. योगेश स्वतःवर नाराज नाखुश आपल्याला पाहायला मिळतात. जो चेंडू षटकारासाठी परावर्तित करता आला असता त्या चेंडूवर मात्र आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव चेंडू. चांगला चेंडू ओव्हर पिच होता. यावेळेस देखील चापराक लगावलेली आहे. एकदा पूर्ण नंदन येतात झेल चेंडू खाली. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि यावेळेस नक्की करतायत काय विश्वनाथ. जिथे 2 धावा होत्या तिथे तब्बल 2 अतिरिक्त धावा खर्च केल्या. चौकार आलेला आहे. धावून धावा पूर्ण केलेला आहे 4. एकोणतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले तर रोशनचे. सुरेख चेंडू चांगला चेंडू हाताळला रोशनने. एकोणतीस धावांवरती आतापर्यंत पाहतोय आपण भावाला 2 संघ खेळतोय. यावेळेस देखील कोणतीच संधी नाही दिली जाते रोशनच्या माध्यमातून. पहिला चेंडूवर षटकार जरूर आला परंतु तदनंतर 2 निर्धाव चेंडू फेकलेत रोशनने. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे रोशनचा. आता मात्र निखिलने पहिल्या षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली होती. तोच निखिल आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतो. योगेश नोंद घ्यायचे. यावेळेस झेल उडालेला रोशन पाहूया. हो सोडलेला आहे आणि एकच धाव. नेक्स्ट गोलंदाज विश्वनाथ सेकंड स्पेल मध्ये. पहिला चेंडू सुरेख चेंडू. निखिल याच्याकडे मात्र विश्वनाथच्या गोलंदाजीपर्यंत आतापर्यंत उत्तर नाहीये. सुरेख चेंडू हाताळलाय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता निखिलच्या बॅटमधून. शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल ह्यूज हँडसम माहिती विथ षटकार. 37 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता सामना थोडासा आपल्याला क्लोज एन्काउंटर मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. 59 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच धानवी संघाने. विश्वनाथाचा पुढील चेंडू
हा देखील चेंडू ह्यूज माहिती हिट फाईन लेगच्या दिशेने आलेला बॅक टू बॅक सेकंड इन अ रो निखिलच्या बॅटमधून षटकार. सामना बघा जसा जसा एक एक चेंडू फेकला जातोय तसा तसा सामना थोडासा जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. नेक्स्ट बॉल विश्वनाथचा यावेळेस देखील झेल ड्रॉप सुरेख क्षेत्ररक्षण जरीच्या झेल सोडला असता तरी पण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षक तिथे होते चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. विश्वनाथ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये कारण त्याला देखील माहिती आहे या सामन्याचं महत्व किती असणार आहे. विरार वसई या परिसरातून हा संघ बिलॉंग करतो. खोलात टाकलेला एक धाव चांगल्या पद्धतीने. विश्वनाथ पाहूया एवढ्या लांबवरून आलेले आहेत परंतु आता मात्र विश्वनाथची परीक्षा आपल्याला पाहायला मिळते. एक निर्णायक चेंडू यदा कदाचित या चेंडूवर एखादा मोठा फटका किंवा एखादा निर्धाव चेंडू देखील चालू शकतो. 7 चेंडू आणि 13ची गरज. हो चांगला चेंडू विश्वनाथ याने उभा ठेवले योगेश याला. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. निर्णायक षटक विश्वनाथच्या हातामध्ये सोपवलेलं परंतु विश्वनाथाच्या गोलंदाजीवर आपल्याला 2 ह्यूज उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. ते निखिलच्या बॅटमधून चांगली फलंदाजी केली परंतु आता पण 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असणार आहे. बघा गोलंदाजी मार्फत आपण पाहतो जय विश्वकर्मा यांना फलंदाजीसाठी ओपनिंगला आलेले. पहिला चेंडू फसवा चेंडू निर्धाव चेंडू आलेला आहे. पहिला चेंडू सामना 5 चेंडू आणि 13. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे देखील या खेळाडूने पाहिलेले आहेत. हा देखील चेंडू यावंच काय घडतंय मैदानामध्ये. विश्वनाथ नक्की करतायत काय. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावा. जे काही करायचंय ते आता मात्र योगेशला करायचंय. 2 मोठे फटके सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करू शकतात. तसंच एका डॉट चेंडू सामन्याचं प्रेशर वाढवू शकते. ते म्हणजे भावाले बी संघाच्या योगेश फालेकर याच्याकडे. पाहूया 2 चेंडू सुरेख फेकलेत ते म्हणजे जैन आहे. तिसरा चेंडू यावेळेस हॅमर केलेला होता. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे. चपराक 4 धावांसाठी योगेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार.
3 चेंडू आणि 9 धावा. प्रति चेंडू मागे आस्किंग रन रेट आपण पाहिलं तर 3 धावांचा आहे. पण तो योगेश आहे, मला वाटतं तिन्हीच्या तिन्ही बॉल योगेश फेस करेल असं एक चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळतं. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकदा पूर्ण झाले आणि सुजित एक चूक सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करू शकते. आता तरी आपण पाहू शकतो सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज असणार आहे. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची. याचे आभार साहेब कारण आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहेत. उद्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील 40+ संघ. बघा 2 चेंडू आणि 8 धावा. या चेंडूवर काही केल्यास योगेशला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे जर सामना जिंकायचा असेल भावाले बी या संघाला. परंतु आता गोलंदाज जय जय चांगला चेंडू हाताळला जयने. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावेची गरज असणार आहे. एक व्हॅलिड चेंडू सामना विजयाच्या दिशेने नेऊ शकतो, तो म्हणजेच धानिव्य संघाला. आणि एखादी चूक जयची महाग पडू शकते, ती म्हणजेच यावेळी चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. बघा जिथे योगेशने स्ट्राईक सोडली तिथे थोडस प्रेशर मध्ये योगेश गेला. त्यानंतर नवीन फलंदाजाला खेळपट्टीचा अंदाज नसल्या कारणाने गडी बाद झाले आणि भावाले बी संघाला सामना गमवाला. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे खूप खूप कौतुक. आपण आलात स्पर्धेची शोभा वाढवलीत. आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत असणार आहे.